कशा आहात मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पेपर 1 नवनीत. तर नवनीतमधील आपण जे स्वाध्याय मालिका आहेत तर त्या स्वाध्याय मालिका आपण सोडून देत आहोत. तर त्या स्वाध्याय मालिकेतील स्वाध्याय क्रमांक 19.5 आपण या लेक्चरमध्ये घेत आहोत. तर चला चालू करूया. तर हा जो स्वाध्याय आहे तर 19.1, 2, 3, 4 आपण सोडून दिलेले आहेतच. आणि हा 5वा स्वाध्याय जो दशमान परिमाणे ह्या घटकावर आहे तर तो आज आपण चालू करत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे की अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 रुपये व 200 रुपयाच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? आपण समजूया की 2000 रुपयांच्या त्याने X नोटा बँकेत भरल्या, मग तेवढ्याच नोटा 1000 रुपयाच्या पण आहेत, म्हणजे 1000 रुपयाच्या पण X नोटा आणि 200 रुपयाच्या पण X नोटा. मग हे कशी मांडणी येईल की 2000 रुपयाच्या X नोटा अधिक 1000 रुपयाच्या पण किती नोटा भरल्या त्याने बँकेत X नोटा भरल्या आणि 200 रुपयाच्या पण किती नोटा भरल्या त्याने X नोटा भरल्या, असे मिळून त्याने किती रुपये भरले बँकेमध्ये? 16,000 रुपये भरले. ठीक आहे. मग आता ह्या X ची बेरीज करू. 2000, 1000 आणि 200. 2000 आणि 1000 3000, 3200. 3200 X बरोबर 16,000. म्हणजे X बरोबर काय आलं? 16,000 भागिले 3200. ह्या शून्याला शून्य गेले, 16 1 16, 16 2 32, 2 5 10. X ची किंमत किती आली? X ची किंमत 5 आली. म्हणजेच काय की 2000 रुपयाच्या किती नोटा आहेत? 2000 रुपयाच्या 5 नोटा, 1000 रुपयाच्या 5 नोटा आणि 200 रुपयाच्या पण किती नोटा आहेत? 5 नोटा आहेत. अशा मिळून एकूण नोटांची संख्या किती आहे? तर ते आहे 15. ठीक आहे. मुलं हे ते Xचं उत्तर आलं 5 की ते चुकवण्यासाठी आपल्याला इथं पहिलंच ऑप्शन 5 दिलंय. ते बारकाईने वाचा की आपल्याला फक्त 2000 रुपयाच्या नोटा विचारलं असतं किंवा 1000 रुपयाच्या नोटा, 200 रुपयाच्या नोटा, तर उत्तर 5 आलं असतं. पण आपल्याला काय विचारलंय की एकूण संख्या किती, नोटांची एकूण संख्या किती, म्हणजे 2000 रुपयाची पण नोट मोजायची, 1000 रुपयाची आणि 200ची पण. मग तिन्हीच्या नोटा किती आहेत? तर ते आहेत 15. पुढे प्रश्न बघूया. राजूने मे महिन्यात 2016. आता मे मध्ये किती दिवस असतात? मे मध्ये असतात 31 दिवस. मे मध्ये असतात 31 दिवस. ठीक आहे. मग या मे महिन्यात सोमवार ते शुक्रवार रुपये 3 किंमत. आता सोमवार पासून शुक्रवार पर्यंत 3 रुपये किंमत शनिवार व रविवार 5 रुपये किंमत असणारे दैनिक विकत घेतले. जर 1 मेला रविवार आहे तर मे महिन्याचे दैनिकाचे बिल किती? आता लक्षात घ्या, महत्त्वाची इन्फॉर्मेशन हेतून मिळते की रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. बघा, तुम्ही सगळे नाव लिहित बसले नाही, फक्त र सो म असं लिहिलं तरी चालेल. हे समजण्यासाठी मी सगळं लिहितोय. शुक्रवार आणि शनिवार. तर बघा, हे असा आठवडा, ह्या आठवड्यामध्ये रविवारी 1 तारीख आहे. ठीक आहे. रविवारी 1 तारीख म्हणजेच काय की रविवार हा किती वेळा आला असेल? 5 वेळा. सोमवारी 2, मंगळवारी 3, बुधवारी 4, 5, 6, 7. मग 7 बघितलं, 7, 14, 21, 28. मग आपण जर टेबलच केला, असं कॅलेंडरच केलं, हे फक्त समजण्यासाठी पेपरमध्ये एवढं करण्याची गरज नाही. 28, 29, 30, 31. म्हणजेच आपल्याला लक्षात येते की रविवार किती वेळा आलाय? 5 वेळा. सोमवार पण किती वेळा आलाय? 5 वेळा. मंगळवार किती वेळा आलाय? 5 वेळा. बुधवार किती वेळा आलाय? 4 वेळा. गुरुवार किती वेळा आलाय? 4 वेळा. शुक्रवार 4 वेळा आणि शनिवार 4 वेळा. म्हणजे 31 दिवसाची जर आपण फोड केली तर आपल्याला दिसतंय की रविवार आहे 5 वेळा, सोमवार आहे 5 वेळा, मंगळवार 5 वेळा आणि बाकीचे दिवस 4 वेळा. जर आपण बघितलं तर शनिवार आणि रविवारी दैनिकाचा दर किती आहे? 5 रुपये. तर शनिवार रविवार, तर बघा रविवार आणि शनिवार असे मिळून किती? 9 × 5
म्हणजे शनिवार आणि रविवारचे मिळून किती रुपये द्यावे लागतील दैनिकाचे 45 रुपये. मग उरले किती सोमवार ते शुक्रवारचे दिवस. जर आपण मोजले 5 आणि 5 10 आणि हे 12, 10 आणि 12 22 दिवस आहेत आणि त्या 22 दिवसात पेपरचा दर किती आहे 3 रुपये. 22 त्रिक 66. मग 45 अधिक 66 याची बेरीज केली तर ती 111 रुपये. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. शिक्षकांनी वर्गात एक रिम. आता एका रिममध्ये किती कागद असतात तर 480 कागद असतात. 5 दस्ते. आता एक दस्ता जो असतो त्यामध्ये 24 कागद असतात. एका दस्त्यात 24 कागद असतात. म्हणजेच 5 दस्त्यात किती कागद येतील 5 गुणिले 24 बरोबर 120 कागद येतील. ठीक आहे. आणि 12 सुट्टे पेपर 12 कागद. मग 12 कागद पण यामध्ये ॲड करू तर यांची बेरीज किती आली 612. म्हणजे एकूण किती कागद आणलेत शिक्षकांनी वाटण्यासाठी 612. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला किती कागद दिलेत शिक्षकांनी तर ते दिले आहेत 1 डझन. म्हणजेच 12 कागद वाटलेले आहेत. तर ते किती विद्यार्थ्यांना पुरतील 612 भागिले 12. 12 पंचे 60, 12 एके 12, 51 विद्यार्थ्यांना तेवढे कागद पुरतील. पुढील प्रश्न बघू. एका पेटीत 1 ग्रोस पुस्तक आहेत. आता 1 ग्रोस म्हणजेच किती 1 ग्रोस म्हणजे 144. 1 ग्रोस म्हणजे 144 पुस्तक आहेत. मग 100 पुस्तके आणि पुढे काय म्हणलंय वजन. 144 पुस्तकांचं वजन किती आहे 36 किलोग्रॅम. तर अशा 12 पुस्तकांचे वजन किती काय होईल यामध्ये तिरकस गुणाकार 36 गुणिले 12 भागिले 144 बरोबर काय येईल x. 12चा वर्ग 144, 12 त्रिक 36. एक्सचं उत्तर काय आलं 3 किलोग्रॅम. आता 3 किलोग्रॅम तर कुठेच पर्यायामध्ये नाही. मग 3 किलोग्रॅम म्हणजेच काय असतं 3000 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. ₹50च्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 42 30 25 ते 42 30 58 पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती. मग काय करायचं बघा. 42 30 58 वजा 42 30 25 यांची वजाबाकी करूया आपण. तर ही वजाबाकी किती आली 33 आली. मग 33 नोटा आहेत का नाही. तर नोटा किती आहेत एकूण नोटा आहेत 33 अधिक 1 34 नोटा आहेत. कारण की ही पण नोट मोजावं लागेल ना आपल्याला 25 क्रमांकाची. तर एकूण अशी ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये 1 ॲड करावं लागतं लक्षात ठेवा. तर एकूण नोटा किती आहेत 34. तर 34 नोटा किती रुपयाच्या आहेत 50. 34 गुणिले 50 किती येईल 1700 रुपये. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. राहुल जवळ 50 पैशाची 978 नाणी आहेत. मग एकूण रुपये किती झाले त्याच्याकडे 978 गुणिले 50 छेद 100. मग आपण रुपयामध्ये जर केलं तर ते काय येईल 0.5 रुपये. 50 पैसे म्हणजेच किती 0.5 रुपये. 0.5 म्हणजेच किती 978 गुणिले 1/2. 1/2 0.5 म्हणजेच 1/2. ठीक आहे. असं करू शकता किंवा गुणाकार करून हे उत्तर तेच येईल. तर हे उत्तर काय येईल बघा. तर हे 489 असं उत्तर येईल. तुम्ही बघा तर 489 रुपये त्याच्याकडे आहेत. मग त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयाच्या 17 नाण्यात मग नाणे आणि हे तर रुपये किती केले बघा 17 नाणे आहेत 2 रुपये. म्हणजे एकूण किती रुपये झाले 34 रुपये. आणि पुढे काय म्हणलंय की 21 नाणे आहेत आणि किती रुपये आहेत 5 रुपये. 21 5 105. म्हणजे नाणे किती आहेत त्याच्याकडे 139 रुपयाची नाणे आहेत. मग 489
मधून 139 गेलं, किती आलं 350. म्हणजेच 350 रुपयाच्या काय आहेत त्याच्याकडे नोटा. मग पुढे काय म्हणलंय की उरलेल्या नाण्यांचे रुपये 10च्या नोटात रूपांतर केले. त्यांनी रूपांतर कशात केलंय 10च्या नोटात. 350ला जर आपण 10ने भागलं तर किती नोटा झाल्या 35 नोटा. ठीक आहे, किती नोटा झाल्या 35 नोटा. मग एकूण नाणी किती आहेत बघा 17 अधिक 21 38 नाणी आहेत आणि एकूण नोटा किती आहेत 35. तर 38 अधिक 35 बरोबर किती उत्तर आलं 73. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. माझ्याजवळ रुपये 1, रुपये 2 व रुपये 5 ची समान नाणी असून एकूण रक्कम रुपये 200 आहे. म्हणजे 1 रुपयाची x, 2 रुपयाची x आणि 5 रुपयाची x नाणी आहेत. म्हणजे 1x अधिक 2x अधिक 5x एवढे रुपये आहेत. मग तेवढे रुपये म्हणजेच किती आहेत तर ते आहेत 200 रुपये. ठीक आहे, तर माझ्याजवळ एकूण किती नाणी आहेत तर बेरीज करूया. 1x 2x 5x यांची बेरीज झाली 8x. 8x बरोबर 200, x बरोबर 200 भागिले 8 म्हणजे 25. म्हणजे माझ्याजवळ 1 रुपयाची 25 नाणी आहेत, 2 रुपयाची पण 25 नाणी आहेत आणि 5 रुपयाची पण 25 नाणी आहेत. म्हणजेच माझ्याकडे एकूण नाणी किती आहेत, माझ्याकडे एकूण किती नाणी आहेत तर ती 25 अधिक 25 अधिक 25 75 नाणी आहेत. किती नाणी आहेत 75. बघा यामध्ये 25 पण प्रश्न आहे पर्याय तो फसवण्यासाठी. आपण जर विचार केला 25 नाणी जर 5 रुपयाची म्हणलं तर ते 75 रुपये किती होतात 125, 200 होत नाही. तर क्रॉस चेक करून एकदा बघितलं तर आपल्याला ते उत्तर सोपं जातं. पुढे बघूया आपण. रुपये 5, रुपये 20 व रुपये 50च्या समान नोटा घेतल्यास म्हणजेच 5 रुपयाच्या x नोट आहेत, 20 रुपयाच्या पण x नोट आहेत आणि 50 रुपयाच्या पण x नोट आहेत. मग सेम तसंच येईल 5x 20x आणि 50x नोटा घेतल्यास 4500 या रकमेत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील. म्हणजे x ची किंमत विचारली, फक्त आपल्याला x ची किंमत विचारली यामध्ये. तर बघा 50 आणि 20 70, 70 आणि 5 75, 75x बरोबर 4500, x बरोबर 4500 भागिले 75, 25 त्रिक 75, 25 एके 25, 25 8 200 आला 0. 180 भागिले 3 बरोबर उत्तर आलं 60. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 19.5 आणि दशमान परिमाणे मधील आपण 19वा घटक हा संपवलेला आहे. पुढील महत्त्वमापन मधील आपण दशमान परिमाणे हा घटक संपवलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील घटक म्हणजे जो परिमिती आहे तो घेऊन येणार आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.